बंद घराचे लॉक तोडून चोरी करणारे रेकॉर्डवरील 3 आरोपी जेरबंद, 3,30,200 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत. सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दिनांक 17/5/2026 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, प्रकाश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश सदामते यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी नामे सार्थक सुतार, सुदर्शन यादव आणि मुनीब उर्फ बाब्या भाटकर यांचे चोरीचे दागिने असून ते विक्रीकरिता इराणी वस्ती, सह्याद्रीनगर ते शिंदेमळा रेल्वे ब्रिजकडे जाणाऱ्या रोडवर येणार आहेत. पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी त्यांना मिळालेल्या बातमीची हकीकत सांगून अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता वरील वर्णनाचे सोन्याचे दागिने रोख रक्कम मिळून आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी त्यांच्या ताब्यातील सोन्याच्या दागिन्याबाबत त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आम्ही व आमचा मित्र मेघनाथ हिरालाम साहू राहणार पालवी हॉटेलजवळ सांगली यांनी मिळून विकास कॉलनी वारणालीमधील सुमारे 1 महिन्यापूर्वी बंद घर फोडून त्यातील सोन्याचे दागिने आणि पैशाची चोरी केली होते. सदर घटनेबाबत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. सदरचे आरोपी जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत. सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील असून यांच्यावर यापूर्वी मालमत्तेचे गुन्हे दाखल आहेत.